नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे नवीन ब्लॉग चालू केले. त्याच्या आधी मी एक स्पष्ट करू इच्छितो. ते असं की व्लॉग ही आयडिया मुळात आली कुठून आपल्या माणसांना, आणि समजा आली तर ती व्लॉगचा खरा अर्थ काय असू शकतो, किंवा दैनंदिन तुमचे रोजचे दिनचर्या तेच व्लॉगमध्ये असायला हवं का, म्हणजे किंवा त्याचा सारांश म्हणजेच ब्लॉग का, तर नाही, माहितीपट असं एक त्याला नाव दिलं तरी चालू शकतं. ब्लॉग म्हणजे एखाद्या शॉर्ट क्लिपमधून एक 2 मिनटाचा असेल, 3 मिनटाचा असेल, किंवा काही 15 मिनटं 30 मिनटापर्यंत जाऊ शकतं. तर त्या माहितीपट म्हणजे काय, त्या व्हिडिओतून जर तुम्हाला तथाकथित विषयांवरती जर काही माहिती मिळत असेल तर तो व्लॉग म्हणायला काय हरकत नाही. मग वैचारिक संदेश तुम्हाला पाठवायचा असेल तर तो असू शकतो, किंवा एखाद्या स्थळाशी निगडीत काही गोष्टी असतील, ऐतिहासिक असतील, भौगोलिक असतील, किंवा नैसर्गिक एखाद्या ठिकाणची विविधता, ते जर तुम्ही त्या व्लॉगमध्ये व्यक्त करत असाल तर त्या ब्लॉगला काहीतरी अर्थ असतो असं मला वाटतं. तर त्याच अनुषंगानं मी पण एक नवीन उपक्रम सुरू केला, म्हणजे करूया ब्लॉग. आपल्या सध्या मी महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधून हे ब्लॉग करायचं डोक्यात आलं. कारण माझं गाव मेथवडे नावाचं गाव छोटंसं, त्या गावातून एकतर मला कंटेंट भेटत नव्हता, की ब्लॉग करायला काहीतरी विषय पाहिजे ना तुमच्याकडं, किंवा काहीतरी एखादा टॉपिक त्याच्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी माहिती व्यक्त करू शकाल, किंवा असंच काहीचं. तर कुणीतरी आवाज देतं आहे, त्याच्यासाठी मी बघत होतो. हां, तर विषय म्हणजे आपला कंटेंटकडे आलो होतो आपण. तर कुठल्या कंटेंटवर करायचं, किंवा कुठल्या विषयावर ब्लॉग करायचा. तर एक विविधता, भौगोलिक विविधता पण तशी नाही आहे. या भागाला दुष्काळी भाग, सांगली वगैरे जत हा पट्टा तुम्हाला बहुतेक लोकांना माहितीच आहे. दुष्काळी तालुका म्हणून म्हटलं जातं सांगली आणि सोलापूरला. तर याच भागात मग कशावरती ब्लॉग करावा. इथं म्हणावं तसं वातावरणात पण विविधता नाही आहे, किंवा मग शेतीची पण आधुनिक पद्धत फार कमी आहे. इथं पारंपरेने चालत आलेला गहू, मका, गहू पण सध्या कमी आहे, पण ज्वारी आणि मका, आणि बघायला गेलं तर डाळिंब वगैरे अशा गोष्टी इथं चांगल्या वाढत आहेत. पण याच्यातही अजून काही असे शेतकरी आहेत जे की नवीन ज्यांच्याकडं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे, की मुबलक प्रमाणात आहे. तर तसे शेतकरी प्रयत्न करत आहेत नवनवीन फळबागा हे करायचं, सुरू करायचं, किंवा फळ पिकवायची. आणि या भागात प्रमुख नदी म्हणजे मान नदी ही आहे, मानगंगा, जी मान तालुक्यात उगम पावते. पण त्या नदीला बऱ्याचदा कोरडा नदी पण म्हटलं जातं. म्हणजे इथली लोकल ह्याच्यावरती ते कोरडा नदी म्हणून ह्याला एक नाव प्रचलित आहे. कारण वर्षातले 12 महिने ते कोरडीच असते. पण आत्ता बघा, आता ह्यावर्षी 2025 सालीच्या पावसामुळं नदीला छानपैकी पाणी आलेलं आहे. बघा, आता आपण नदीत आलो आहे, पाणी बघा. याच्या खाली पण आमच्या आजोबांनी रान बनवलं होतं. मुंग्या चावत आहेत बघा, तांबड्या मुंग्या सगळीकडे आहेत. तर इथं जे पाणी दिसते तुम्हाला, याच्या खाली आमच्या आजोबाने एक छोटंसं रान बनवलं होतं. म्हणजे ते तसं इतक्या आतपर्यंत जायला अधिकार नसतो आपल्याला शेतकऱ्यांना, पण करायचं काय, ते थोडीशी रेताळ अशी जमीन होती. त्या जमिनीवर थोडासा मातीचा भराव, गाळ जो येतो त्याचा भरावा टाकून इथं हे बनवलं होतं रान छोटंसं. आणि ते आता सध्या पाण्याखाली. हे बघा, पाणी आता बंधाऱ्याची दारं टाकल्यामुळं एकदम असं शांत झालं आहे पाणी. बघा, आता सूर्य पण मावळतो, तुम्हाला छान सूर्याचं दर्शन घडलं असतं. पण इथं एक काटेरी झुडूप, आमच्याकडे चिलार म्हणतो त्यांना, चिलार आडवी येते. आपण प्रयत्न करू, सूर्य स्पष्ट दिसतोय का. हा, तर आपल्या व्हिडिओ लांबवण्याच्या आधी एक
क्लिअर करतो. ह्या अशाच पद्धतीनं गोष्टी आपण म्हणजे अभ्यासपूर्ण पण असतील त्या थोड्याशा, आणि काय असेल ती विविधता तुम्हाला दाखवायचा मी तितकाच नम्रतेनं प्रयत्न करत राहीन. बघूया किती लोकांना आवडतंय काय. आता तुम्हाला एकदा नदीचं स्वरूप पूर्णपणे दाखवतो. म्हणजे खूप मोठी नाही आहे आणि खूप छोटी पण नाही. तर बघा, एक मिनटं, हे बघा, ही अशी नदी आणि तो सूर्य. आता इथं चिलार जास्त असल्यामुळं आपल्याला त्याचं सुंदर दर्शनाला आपण त्याच्या थोडंसं मुकू. आज नाही तर मग उद्या परवा तुम्हाला कधीतरी त्याचं दर्शन दाखवायचं योग येईल. आता बघा इथं इतकं गवत माजलं आहे. आता ह्या गवताला काय म्हणतात ते पण माहीत नाही मला, पण हे नदीच्या कडेला कुठेही बघितलं तरी सगळीकडे तुम्हाला हे असं गवत दिसतंय. आता आपण वर जातोय रानात. हे बघा, अरे इथं चिखल झालेला आहे, पूर्ण पाणी दिलेलं आहे मक्याला. हे बघा, ही जरा लेट झाल्यामुळं ही याची उंची बघा एकदम कमीच, म्हणजे उंचीनं वाढले नाहीत पण त्याला कणसं लागलेत. कणसं लागून आता ते भरायला पण लागलेत. हे बघा असे. बघा आता परत असंच जाता येतंय का बघू, नाहीतर मग खाली उतरून परत जावं लागेल. ही करंज तोडलेली आहे पण ती फुटून आली पाण्याच्या ओलाव्यामुळं. बघा गावाकडलं जीवन म्हणजे असं काय म्हणजे असतं. कोकणातलं माणसाचं जीवन आणि विदर्भातलं माणसाचं जीवन आणि मराठवाड्यातलं माणसाचं जीवन आणि पश्चिम महाराष्ट्रातलं खूप जमीन आसमानचा फरक आहे. भौगोलिक भाग बदलला, सगळंच काही बदलतं आहे बघा. पिकं तर बदलतातच आहे, पण पिकानुसार सगळंच वातावरण बदलते पूर्ण. जंगली झुडपं पण बघा सगळीकडं. आता आमच्या इकडं सगळ्यात जास्त जोमानं वाढणारं मोठं झाड, सावली देणारं म्हणजे कडुलिंब. कडुलिंबाचं झाड. आता हे बघा इथं आमच्यातच बघा, 1 2 3 4 5 6 आमच्या एवढ्याशा अंतरात, म्हणजे एक साधारणतः एक 100 फूट 200 फुटाचा अंतर असेल. हे एवढ्यातच 5-6 झाडं कडुलिंबाची आहेत. परत तिकडं समोर बघितलं तर तिथे एक 6 दिसत आहेत. तर असं हे सगळ्यात जास्त. आता कुठेही गेलं, कोणाच्याही दारात पण तेच असेल, रानात पण 4-5 झाडं असतील. तर तसं कोकणात गेलं तर नाही होत. कोकणात बघायला पण मिळत नाही तुम्हाला. क्वचित एखाद्यानं आवडीनुसार त्याची आवड म्हणून जर जपलं असेल, कडुलिंबाचं झाड लावलं असेल तर ते बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चिलार तुम्हाला कुठंच, फिरंगी पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी. आता आमच्याच इथं खाली मंगळवेड्याच्या थोडंसं खाली अजून सोलापूरच्या भागाकडे गेलं किंवा मग इकडं कर्नाटकच्या भागाला चडचण वगैरेच्या बाजूला गेलं तर त्याला फिरंगी म्हणून, झाड चिलारीचंच पण त्याला फिरंगी पण म्हणतात. आता ज्याच्या त्याच्या बोलीभाषेनुसार असेल किंवा मग ठराविक काही गोष्टीमुळं त्याला नाव पडलं असेल. तर ही चिलारीची झाडं फक्त आमच्याकडं आढळतात आणि जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात खूप, मग मराठवाड्यात आढळत असतील थोड्याफार प्रमाणात. म्हणजे वाशिम वगैरे बुलढाणा ह्या साईडला तितकी नाहीत पण थोड्याफार प्रमाणात असतील. तुम्हाला नाशिक वगैरेच्या साईडला गेलं की पुण्याच्या उत्तरेला जसजसं जाल तुम्ही तसं हे सगळं बदलत जातं. म्हणजे सगळी जंगली वनस्पती पण सगळ्या बदलत जातात, बागेच्या लागवडीच्या वनस्पती सगळंच बदलत जातं. तर आता हा एक सुरुवातीचा व्हिडिओ आपण असा कॉमन केलेला आहे, इन जनरल काही म्हणू त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला प्रश्न पडला होता की कुठल्या भाषेत करायचं, की बाबा प्रमाण भाषेत करायचं. प्रमाण भाषा म्हणजे असं काय, लोकांना भावना पोचल्या म्हणजे सगळं समजतं, एवढंच ह्या उद्देशानं आता हे चालू आहे. कारण आमच्या भागात काय होतं, आता सैराट पिक्चर बघितलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये आमच्या इकडची भाषा म्हणजे करमाळा, बार्शी वगैरे ह्या टप्प्यातली भाषा सोलापूरची, मानदेशी भाषा म्हटलं तर हरकत नाही, मानदेशी भाषा ही आमची. त्याला काय होतं, कधी कधी शब्दोच्चार चुकीचा असतो किंवा मग
त्या बोलीभाषेप्रमाणे तो बरोबर असतो. पण काही लोकांना प्रमाण भाषेत जर कोण पुण्याहून व्हिडिओ बघत असतील किंवा मग काही असतील प्रमाण भाषेतली, त्या लोकांना थोडंसं खटकतं. पण त्याच्यावर थोडासा विचार न करता ह्या बोलीभाषेप्रमाणे आपले व्हिडिओ बनवायचे चालू आहेत. आणि जास्त पण नाही बोलीभाषा, कारण मी आत्ता जे बोलतो ते मानदेशीमध्ये नाही आहे. थोडंसं त्यात शब्दोच्चार थोडासा स्पष्ट, म्हणजे जेणेकरून सर्वांना कळावं. अशा पद्धतीनं आपण करूया. उद्यापासून तुम्हाला सांगत जाईन मग कुठल्या महिन्यात काय काय पिकं आमच्या इकडे येतात, किंवा मग तुम्हाला सांगत जाईन की म्हणजे शेतकरी कशा पद्धतीची शेती करतात किंवा उद्योगधंदे कशा प्रकारे आहेत. कारण इथं सगळ्याच शेतकऱ्यांना, कुठलाच शेतकऱ्याला 50-60 एकर जमीन नाही आहे. क्वचित असतात. एखाद्या गाव बघितलं, आता आमच्या गावात एक ठराविक असे लोक आहेत, एक 5-10 लोक असतील की ज्यांच्याकडे 50 एकर 60 एकर अशी जमीन असेल. नाही तर बहुतांश जे शेतकरी आहेत त्यांच्याकडं बघा 5 एकर 4 एकर, काही जणांकडं अर्धा-2 एकरच. आता आमची शेती बघा, ही आत्ता तुम्हाला दाखवलेली आणि ही पाठीमागं माझ्या दिसते ती, ते आमचं समोर जे दिसतंय ते घर, आणि ही बघा शेती. आता उभा राहिलो आहे मी. इथं एक बांध आहे मोठा, हे शेततळं, बारका आहे शेततळं, म्हणजे छोटंसं. डाळिंबीची बाग होती आमच्याकडं, त्यावेळेस ते केलं होतं पाण्यासाठी, कारण उन्हाळ्यात पाण्याचा खूपच तुटवडा असतो इथं. आणि त्याच्या खालचं ते समोर ती झाडं दिसते, ते आपण मागाशी पाहिलेली लिंबाची झाडं. मुंग्या खूप चावल्यात. तांबड्या मुंग्यांचं खूप आहे प्रमाण शेतात. मका आणि सूर्यफूल आत्ता नुकतंच निघालं या रानातून, म्हणजे त्याचं हार्वेस्टिंग झालं. त्याच्यानंतर ती भुसभुशीत झालेली माती असते, त्याच्यात खूप तांबड्या मुंग्याचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळे कुठेही जा तुम्ही, तांबड्या मुंग्या चावतात. तर असं तुम्हाला एकंदरीत तुम्हालाही कळलं असेल मी काय दाखवणार आहे, किंवा मग आपण व्हिडिओ कशावरती बनवणार आहोत. चला तर भेटूया मग आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. केस थोडेसे डोळ्यावर येत आहेत. असो, थँक्यू.